राजाधिराज सद्गुणात सिद्धरामेश्वराय नमः। राजाधिराज सद्गुणात श्री भावराजाय नमः। राजाधिराज सद्गुणात श्री कालसिद्धेश्वराय नमः। ओम नमो जयाच्या वेद प्रतिपाद्या जय जय सुवेद्या आत्म दयांचे केलिया स्मरण सकळ विद्येचे अधिकरण तेच बंधू श्रीचरण श्रीगुरूंचे नमस्कार। स्वामी महाराजांना वंदन करून सर्व भाविकांना माझा साष्टांग नमस्कार। आज वैशाख पौर्णिमा आणि बुद्ध जयंती आहे, त्या निमित्ताने आपण या सत्संगामध्ये सम्मिलित झालेलो आहोत। ज्ञान म्हणजे आत्मज्ञान आजचा समर्थांचा समाज आहे। वास्तविक पाहता अज्ञान हेच दुःखाचे मूळ आहे आणि बुद्ध भगवंताने नेमकं तेच सांगितले। आज या वैशाख पौर्णिमेला बुद्ध भगवंतांचा जन्म झालेला आहे। बुद्ध भगवंत म्हणजे दशावतारापैकी विष्णूचे जे दशावतार आहेत त्यापैकी 9वा अवतार म्हणजे बुद्ध भगवंतांचा असं मानलं जातं। म्हणजे बघा 9 अवतार म्हणजे मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, नंतर वामन, वामन नंतर परशुराम, राम, कृष्ण आणि नंतर बुद्ध। आणि शेवटचा जो दशावतारापैकी शेवटचा अवतार आहे तो कल्की। कल्की अवतारातून व्हायचा आहे असं शास्त्र म्हणतो। या बुद्ध भगवंतांनी बघा तुकाराम महाराजांनी पण नेमकं तेच सांगितलं। जे बुद्ध भगवंतांनी सांगितलं ना ते तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे। पापाची वासना नको जाऊ डोळा, त्यावनी आंधळा बराच निंदेचे श्रवण नको माझे कान, बधीर करून ठेवले अपवित्र वाणी नको माझ्या मुखा, त्यावनी मुखा बराच नको मज कद कधी परस्त्री संगती जनामध्ये माती उक्ती भरा। म्हणजे काय, माझा मृत्यू आलेला बा पण परस्त्री संगती तुका म्हणे माझा अवघ्याचा कंटाळा, तू एक गोविंद आवडस। हे फार वर्षापूर्वी बुद्ध भगवंतांनी सांगितलं आहे। पंचशील समाजाला दिलं, संपूर्ण जगाला पंचशील दिलं। पंचशील म्हणजे की सत्य, अहिंसा, चोरी करू नये, दुसऱ्याची संपत्ती हडप करू नये, मद्यपान करू नये किंवा जुगार खेळू नये, पंचशील जगाला सांगितलं बुद्ध भगवंतांनी। ह्या बुद्ध भगवंताचा जन्म जो आहे तो शुद्धोधन राजा शुद्धोधन आणि त्यांची पत्नी महामाया देवी यांच्या पोटी कपिल वस्तू म्हणून राज्य होतं। त्यावेळेला भारताच्या आणि नेपाळच्या सीमेवरती म्हणजे 2 राज्यांच्या मध्ये कपिल वस्तू म्हणून मोठं राज्य होतं। त्या राजाचा राजा हा सुधोधन आणि त्याच्या पोटी बुद्ध भगवंताचा जन्म झाला। दिवस भरले होते महामाया देवीचे, प्रसूतीची वेळ जवळ आली होती, पण ती हट्ट करू लागली मला माहेरी जायचं म्हणून सर्व दवादम्यासह राजा सुधोधनाने त्या महामाया देवीला माहेरी पाठवलं, मला माहेरी जायचं असं हट्ट करतो। हा सुधोधन राजा शाक्य कुळातला, बरं का, शाक्य कुळ म्हणजे हिंदू धर्मी, हा शाक्य कुळातला राजा। मग त्या नवागमासह त्यांना पाठवलं माहेरी। त्या माहेरी जाता जाता मध्ये जो एक लुंबिनी गाव आहे, लुंबिनी, तिथे तिची प्रसूती झाली आणि त्यावेळेला बुद्ध भगवंतांचा जन्म झाला। लुंबिनी गाव महामाया देवी 7व्या दिवशी मरण पावली आणि माया देवीची बहीण होती गौतमी, म्हणून तिने बुद्ध भगवंतांना मोठं केलं, संगोपन केलं, म्हणून त्यांना गौतम माणसं म्हणतात। खरं म्हणजे त्यांचं नाव भाषेत ठेवलं होतं सिद्धार्थ,
ज्या वेळेला बुद्ध भगवंतांचा जन्म आता ते तेव्हा ते राजामध्ये आले कपिल वस्तूमध्ये, आणि त्यावेळेला असित मुनी म्हणून ऋषी होते, महाऋषी हिमालयामध्ये तपश्चर्याला बसले होते. त्यावेळेला त्यांना जाणीव झाली की ह्या पृथ्वीतलावरती भगवंताने अवतार घेतलेला आहे. म्हणून ते हिमालयातून राजा सुधोधनाच्या राजवाड्यामध्ये आले. आता राजवाड्यामध्ये मुलाचा जन्म झालेला आहे म्हणून सगळे ज्योतिषी वगैरे सगळे तिथे जमा झाले होते आणि ज्योतिष त्या भविष्य सांगू लागले त्या लहान बालकाला. असित मुनीने सांगितलं राजा सुधोधनाला की राजा सुधोधन, हा मुलगा एक तर महाचक्रवर्ती होईल किंवा सर्व जगाच्या मानवाच्या मनावरती राज्य करणारा हा संन्यासी होईल, असं भविष्य होतं. राजा सुधोधन म्हणाला माझा मुलगा संन्यासी होता का म्हणून, माझा मुलगा राजाच झाला पाहिजे, तोही चक्रवर्ती राजा झाला पाहिजे असं त्याला वाटत होतं. म्हणून संन्यासी होऊ नये म्हणून त्यांनी नाना तऱ्हेचे उपाय केले. असे उपाय केले की म्हाताऱ्या माणसाला राजवाड्याच्या बाहेर ठेवलं, लहान म्हाताऱ्या माणसाला, आजारी माणसाला, जे कोण आहेत त्यांना बाहेर ठेवलं की त्या ह्या मुलाची दृष्टी त्यांच्यावर पडता कामा नये. तसं तसं तो मोठा होता, तसं तसं त्याला धनुर्विद्येचे शिक्षण देऊ लागले. आणि हुशार होता, सिद्धार्थ हुशार होता, बुद्धिमत्ता होती त्याच्याकडे, धनुर्धरमध्ये तो पारंगत झाला होता. अशा तऱ्हेने तो हळूहळू मोठा होत गेला. या बुद्ध भगवंतांचा जन्म वैशाख पौर्णिमेला झाला. त्यांना ज्ञान सुद्धा वैशाख पौर्णिमेला झालं आणि त्यांचं महानिर्वाण सुद्धा वैशाख पौर्णिमेलाच झालं, असं त्यांची कथा आहे. तर 16व्या वर्षी त्यांचं एका राजकुमारी यशोधराशी लग्न करण्यात आलं. 16व्या वर्षी लग्न झालं. अशा तऱ्हेने त्याचं जीवन त्या राजवाड्यामध्ये चाललं होतं. सगळं दवाखाना होतं, नोकर चाकर होते. त्याचा छंद म्हणून मित्र होता, त्याचा साथी होता आणि लहानपणापासूनचा मित्रही होता. लग्न झाल्यानंतर त्याला मुलगाही झाला, त्याचं नाव रावण ठेवलं. आणि एका दिवशी त्या छंदाला, म्हणजे तो साथी होता त्याला लहानपणापासूनचा मित्र असणारा, कारण कोणाशी ओळख करून देण्याचा राजा तयार नव्हता, तशी त्यातला माणसं नेमली होती की हा मुलाला कुठेही बाहेर काढायचं नाही, कुठेही संपर्कात येऊन द्यायचं नाही, असं त्याच्यावरती सक्त ताकद होती राजा सुधोधनाची. तर तो छंद, जो मुलगा त्याचा साथी होता, सिद्धार्थाने सांगितलं, म्हणजे बुद्ध भगवंतांनी सांगितलं की मला जरा बाहेर जायचं. पण तो तयार नव्हता. पण हा मित्र असल्यामुळे तो त्याला बाहेर घेऊन गेला, राजवाड्याच्या बाहेर गेला. राजवाड्याच्या बाहेर गेल्यानंतर एक क्षय रोगाने त्रस्त माणूस दिसला. राजाने विचारलं, सिद्धार्थाने विचारलं, हा कोण आहे? म्हणजे हा क्षय रोग झाला. मला पण म्हणजे क्षय रोग होतो माणसाला? हो म्हणे, मलाही होणार, तुम्हालाही होऊ शकतो, असं सांगितलं. पुढे गेला. पुढे गेल्याच्या नंतर एक म्हातारा माणूस काठी टेकत टेकत चालला होता. म्हणजे हे कोण आहे? ते म्हातारा आहे. म्हणजे का? ते म्हातारे झाले, 60 वर्षाचं वय झालं, जास्त झाले. म्हणजे काय माणूस म्हातारा पण होऊ शकतो? हो म्हणे, ही शरीराची अवस्था आहे, बाळपण, तरुणपण आणि म्हातारपण. मी म्हातारा होणार? हो म्हणे, मी म्हातारा होणार, मी म्हातारा होणार, असं सांगितलं. आणि आणखी पुढे गेला. पुढे गेल्याच्या नंतर एक प्रेत दिसले. ते प्रेत असे किरडीवरती घेऊन चालले होते आणि माणसं होती बरोबर. राजा सिद्धार्थाने विचारलं, हे काय आहे? म्हणजे गेला ते म्हणजे मरण पावला. किंवा आता हे स्मशानात घेऊन चालले अंत्यविधीसाठी. म्हणजे हे काय प्रकार आहे?
तर हो माणसाला मरण आहे, म्हणजे मलाही मरण आहे, हो म्हणे तुलाही मरण आहे, मलाही मरण आहे, सगळ्यांनाच मरण आहे. या पृथ्वीतलावरती जी माणसं येतात जन्माला त्यांना सगळ्यांनाच मरण आहे. अस्वस्थ झाला, घरी आला, अस्वस्थ झाला, एक फार अस्वस्थ झाला, विचार करू लागला मी कोण आहे, मी कशासाठी जन्म घेतला, काय माझं ध्येय आहे, मला काय काय माझं आयुष्य आहे. माणूस जर म्हातारा होत असेल तर मी जगायचं कशाला, माणूस जर रोगाने ग्रस्त होत असेल तर मी जगावं कशाला, माणूस जर मरत असेल तर काय त्याचा उपयोग आहे, मानव जन्म ह्यासाठी तर असा विचार करू लागला. आणि एके दिवशी बुद्ध भगवंतांनी वयाच्या 19व्या वर्षी मध्यरात्री त्या छंदला बरोबर घेतलं, त्याच्या साथीला, आणि मध्यरात्री आपल्या मुलावरती एक नजर टाकली, आपल्या पत्नीवरती एक नजर टाकली आणि घराच्या बाहेर पडले आणि गेले, जंगलामध्ये गेले. एका नदीच्या काठी सगळा रात कशा उतरवला आणि त्या छंदकडे दिला आणि ते जंगलामध्ये गेले. जंगलामध्ये गेल्याच्या नंतर अनेक वर्ष त्यांनी तपश्चर्या केली, 5-6 वर्ष तपश्चर्या केली. आणि एके दिवशी निरंजन नदीच्या काठावरती, म्हणजे त्याला पिंपळाचा, आता बोधी वृक्ष म्हणतात त्याला, त्या पिंपळाच्या झाडाखाली त्यांनी फार मोठी तपश्चर्या केली. आणि वैशाख पौर्णिमेलाच त्याला ज्ञान प्राप्त झालं, वैशाख पौर्णिमेला, आणि ते बुद्ध झाले. आणि त्यांनी पंचशील प्रवचन वगैरे सांगायला सुरुवात केली. त्यांची एक छोटी स्टोरी आहे, म्हणजे कथा आहे, सांगतो. एक उंगलीमण म्हणतात त्याला, उंगलीमण, एक डाकू दरोडेखोर होता. आणि बुद्ध भगवंत काय झालं, ज्यावेळेला त्यांना ज्ञान झालं तर त्यावेळेला ते गावगाव फिरत भ्रमंती करत, 4 माणसं असो, 5 माणसं असो, 500 लोक असो, 1000 लोक असो, ते प्रवचन करत, नेहमी प्रवचन करत. असं करता 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 आपल्या अनुयासह एका गावामध्ये गेले आणि गावामध्ये प्रवचन झाल्यानंतर निघत होते. गावाला सांगितलं तुम्ही या वाटेने जाऊ नका, म्हणे का तर तिथे दरोडेखोर आहे. काय करतो तो माणसाला मारा. आपल्या अनुयायांनी सांगितलं, आपल्या शिष्यमंडळीला सांगितलं तुम्ही येऊ नका, मी एकटाच जातो. म्हणून ते जंगलात गेले. त्या जंगलामध्ये अंगुलीमल म्हणून एक दरोडेखोर होता. तो दरोडेखोर कसा झाला तर तो एक ब्राह्मण पुत्र होता, अत्यंत हुशार तो होता आणि गुरुकुलामध्ये होता, तो अध्ययन करत होता. अध्ययन करता करता इतर जे शिष्यमंडळी होती, विद्यार्थी होते, हा पुढे येत होता म्हणून मस्तर करू लागले. आणि त्यांच्या गुरुना त्यांनी सांगितलं की हा जो आहे त्याची वाईट नजर आहे वगैरे वगैरे असं सांगितलं. म्हणून त्या गुरुने शाप केला की तू दरोडेखोर होतो, म्हणून तो दरोडेखोर झाला. बुद्ध भगवंत त्या जंगलामध्ये गेले आणि तो धावत आला, जो उंगलीमल होता दरोडेखोर. उंगलीमल म्हणजे काय, माणसाला मारायचा आणि त्याच्या हाताची बोटं गाळ्यात घालायचं, म्हणून त्याला उंगलीमल म्हणतात. तर तो आला, म्हणजे थांब. बुद्ध भगवंत शांत, निर्विकार, निष्पाप, अगदी त्यांच्या चेहऱ्याकडे बघितल्यानंतर फार मोठे संत आहे असं वाटतं. थांब म्हणा, उंगलीमल म्हणा, अरे मी तर थांबलेलं, तू कधी थांबलो? मी थांबलेलं, तू अजून थांबला. तर थांबला. बुद्ध भगवंत थांबले. दरोडेखोर त्या हातात जो कोयता होता ते कोयता घेऊन आले आणि त्यांनी उगारला बुद्ध भगवंतावर. पण तो वाघ झाला चुकला. दुसरा उगवला, दुसरा जो आहे तो पण चुकला. तिसरा मारायला गेला तर तो हातातच पडला. तो करकला, करकला, म्हणाला की काहीतरी मोठी विभूती आहे आपल्या समोर जे आलेली आहे, ती मोठी विभूती आहे. बुद्ध भगवंत म्हणाले की एक काम कर, पानाची झाडाची पानं आहेत ना ती 10 तोडून आण. ताबडतोब केला, आपल्या ताबडतोब केला आणि ती पानं झाडाची तोडून आणली. तोडून आणली आणि दिले. भगवंताला म्हणाला मुलीवर, अहो तुम्ही 6 तोडून आणायला सांगितलं असतं तर मी आणलं असतं, तुम्ही पानं काय सांगितली. असं एक काम कर,
ही पानं जी आणलेली आहेत ना ती पुन्हा त्याला लावून जॉईंट करून तसंच असतं. एकदा पान तोडलं की जॉईंट होईल का? मग एकदा माणूस मेल्यावर जिवंत होईल का? नाही होणार ना. मग तुला माणसाचा मारायला अधिकार नाही. तो त्यांच्याकडे बघूनच हातपत झाला. त्यांच्या पायावर डोकं ठेवलं, रडायला लागलं. आणि त्या मुलीवरला नंतर शिष्य करून घेतलं. त्याने आयुष्यभर चाकरी केली तिकडे मठा, म्हणजे त्यांच्या मठावरती त्यांच्या गुरुकुलामध्ये तो आयुष्यभर आहे. असेच आम्रपाली म्हणून तुम्ही नाटक पाहिलं असेल किंवा सिनेमा पाहिला असेल. फार मोठा सिनेमा गाजला होता आम्रपाली. त्या आम्रपाल म्हणून एक स्त्री होऊन गेली. बुद्ध भगवंतांची शिष्य होऊन गेली. फार मोठी शिष्य होऊन गेली. तर ती एका आम्र वनामध्ये सापडली. एका उभयताना एका डोक्याला सापडली लहान असताना. आणि ते अतिशय सुंदर होते. ते डोकं होऊन गेलं आणि त्याला त्या आम्रपालीला लहानाची मोठी केली. जसं जसं ती मोठी होत गेली तसं तिची सौंदर्यवान होती. नेमकं रूपवान दिसायला इतकी रूपवान दिसायला लागली की ह्या राज्यामध्ये रक्तपात होईल की काय, इतकी ती सुंदर होती. राजे महाराजांची नजर तिच्यावर पडायला लागली आणि इथे रक्तपात संघर्ष होईल राहणार नाही. म्हणून तिथल्या राजाने तिच्या आईवडिलांनी तिला गणिका केली, वेश्याव्यवसाय केली. आणि अनेक राजे, अशोक सम्राटचा हिंदीचा राजा तिथे येऊन थांबला होता. असे अनेक राजे तिथे येऊन तंबू बांधून संपत्ती आणत, भयंकर संपत्ती आणत. संपत्ती संपल्यावरती पुन्हा प्रधानाला पाठवलेली संपत्ती एखाद्या राजाच्या पेक्षा, सम्राटाच्या पेक्षा तरी ती संपत्ती त्या आम्रपालीने जमा केली होती. एक संन्यासी भिक्षा मागायला आला. भिक्षा मागायला आल्यानंतर आम्रपालीची नजर त्याच्यावर पडली. म्हणे तुम्ही माझ्याकडे, तिला त्यांना आमंत्रण दिलं, माझ्याकडे भोजनाला या म्हणून सांगितलं. म्हणाले नाही, मी गुरुला विचारायचं माझ्या तुमच्याकडे भोजनाला येणार नाही. तिथे गुरु कोण आहेत? बुद्ध भगवंत माझे गुरु आहेत. त्यांना विचारायचं म्हणून बुद्ध भगवंतांना त्याने विचारलं की असं असं आम्रपाली म्हणून आहे, तुम्ही मला जेवायला बोलवलंय, भोजनाला बोलवलंय, मी काय करू? बुद्ध भगवंतांनी त्याच्याकडे नजर टाकली. तो शिष्य जो होता वासना रहित होता, निष्कलंक होता, निष्पाप होता. म्हणाले जा. तो गेला, भोजनासाठी गेला. आम्रपालीने त्याला नाना तऱ्हेने वश करायचा प्रयत्न केला, पण तो काय जागता ढळलाच नाही. अगदी शांत तिथे होता. आम्रपाली विचार करू लागली, हा शिष्य जर असा आहे त्याचा गुरु किती महान असेल. हा जो शिष्य असा आहे त्याचा गुरु किती महान असेल. म्हणून म्हणाली तुझ्या गुरुला इथे घेऊन. मग त्यांनी सांगितलं बुद्ध भगवंताला की म्हणजे असं असं आमंत्रण. बुद्ध भगवंतांनी स्वीकारलं आमंत्रण आणि गेले. त्यांच्या चेहऱ्याकडे पाहता पाहता तिचा अहंकार गळाला. बुद्ध भगवंताचं नुसतं पाहिलं. म्हणाले माझी ही जेवढी संपत्ती आहे ना ती तुम्हाला मी देऊ केली, तुम्हाला देतो, मला उपाय आहे संपत्ती. त्यांच्याकडे बघून असतात, काही काही लोकांकडे बघून समाधान वाटतं. इतकं समाधान वाटतं की त्यांच्याकडे चेहराच बघून आपल्याकडचा अहंकार जो आहे तो नाहीसा होतो. आपल्या महाराजांकडे कसं आपण त्यांच्याकडे पाहिलं ना की इतकं समाधान वाटायचं महाराजांना. ते आम्ही गोरेगावला येत असू त्यावेळेला निघा बोलायची तर गरजच नाही, नुसतं लांबून असं पाहिलं ना त्यांच्याकडे फार मोठं समाधान वाटायचं की म्हणजे आजचा दिवस आपला पावन झाला असं वाटायचं नाही का महाराजांच्या. तसंच तिला वाटलं बुद्ध भगवंताकडे पाहून तिला वाटतं आता आपण पावन झालं. तुम्हाला जेवढी माझी संपत्ती आहे तेवढी सगळं द्या, मला काही नको म्हणून सांगितलं. असं का आपण गुरुकडे गेलो ना की मोकळं व्हायचं असतं, सगळं आपलं काढायचं असतं. अंका मग मस्तर सगळं देऊन टाकायचं असेल. आपल्याकडे काय आहे ना संपत्ती वगैरे इथंच राहणार आहे बरं, ही पण देऊन टाकायची. काही नको मला. त्या आम्रपालीने नेमकं असंच केलं, सगळं देऊन टाकायचं. बुद्ध भगवंत म्हणाला ते तर सोडून आलाय मी, राज्य सोडून आलंय, तुझी संपत्ती घेऊन मी काय करू. म्हणून ही शरण आली आणि जगात पहिली स्त्री.
ती संदेशी झाली बरोबर. नंतर आज बुद्ध भगवंताच्या कथा आहे. हे दोनच कथा मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही वाचत चला. बुद्ध भगवंताने त्यांनी ग्रंथशील आपल्याला दिले आणि फार मोठं भगवंत मूर्ती पूजा. त्यांच्यानंतर मूर्ती पूजा करायचं नाही असं ठरवलं होतं, पण ज्या जगामध्ये बुद्ध भगवंताच्याच मूर्ती बघायचं की सगळ्यात जास्त जर आपण गणित केलं त्यांचं एका याच्यामध्ये मासिकामध्ये आलं होतं की या जगामध्ये सगळ्यात जास्त मूर्त्या भगवंताच्या आहेत. आपल्या देशात नव्हे, म्यानमार, जपान, श्रीलंका किंवा इंडोनेशिया वगैरे वगैरे सगळ्या देशामध्ये आपल्या भारतामध्ये इतका प्रचार झालेला नाही. इतक्या बऱ्याचशा देशामध्ये बुद्ध भगवंतांचा अख्ख्या जगामध्ये प्रसार करा आणि बुद्ध भगवंतांना मानणारे लोक आज त्यांच्या जयंती निमित्ताने, त्यांच्या पूजेच्या निमित्ताने, ज्या दिवशी त्यांचं ज्ञान झालं त्या निमित्ताने आपण त्यांचं आज चिंतन केलं आणि असंच आपण या सत्संगामध्ये सामील होऊन असं चिंतन करूया. तुम्हाला सर्वांना त्या निमित्ताने खूप चांगली समाधान आनंद ऐश्वर्य लाभावं ही सद्गुरूंची प्रार्थना. राजा सद्गुरुनाथ रामेश्वराय नमः. राजा सद्गुरुनाथ श्री बाळराजाय नमः. राजा सद्गुरुनाथ श्री कालसिद्धेश्वराय नमः.